नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वाचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत। आज मी तुमच्या पुढे एक नवीन कथा घेऊन येणार आहे। त्या कथेचे नाव आहे पहिले प्रेम। तत्पूर्वी वाचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर जे नवीन श्रोते हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी वाचन कट्टा या चॅनलला सबस्क्राइब करावं आणि जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला प्रेस करावं, जेणेकरून वाचन कट्टा जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। पहिल्या प्रेमाची अनुभूती आपल्यातील प्रत्येकाने घेतलेली आहे। या प्रेमाची आठवण विसरता येत नाही। आपण आयुष्यात पुढे जातो, पण या आठवणी आपल्या कायम सोबत असतात। असे फारच नशीबवान असतात त्यांना खरं प्रेम लाभते। हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आमचा मित्र राजेश। काल तो भेटायला आला तेव्हा त्याची प्रेम कहाणी माझ्या डोळ्यासमोरून गेली। पहिल्या दिवसापासून तो माझ्या वर्गामध्ये माझ्या बाजूला बसत असे। त्याची घरची परिस्थिती खूपच चांगली होती। नेहमी त्याचा तो हसरा चेहरा आणि आनंदी चेहरा माझ्या नेहमी डोळ्यासमोर येत असे। पहिल्याच दिवसापासून तो माझा चांगला मित्र झाला। कॉलेज सुटल्यानंतर आम्ही खूप धमाल करत असे। आमच्याच वर्गामध्ये एक सुंदर मुलगी होती। लांबलचक पातळ केस, गोरीपान काया, पाणीदार डोळ्यांची। तिचं नाव रेश्मा। तिचे वडील दादर येथे इन्कम टॅक्समध्ये कामाला होते, त्यामुळे त्यांच्या बदल्या वारंवार होत असे। राजेश आणि रेश्मा राहायला एकाच सोसायटीमध्ये होते, त्यामुळे मी, राजेश, रेश्मा आणि दोन मैत्रिणींचा चांगलाच ग्रुप तयार झाला होता। अशा परिस्थितीत राजेश आणि रेश्माच्या चॅप्टरला सुरुवात झाली। गप्पा मारत असताना एकमेकांकडे हळूच बघणं, डोळ्यांच्या खुणा, मध्येच हसणं, मध्येच लाजणं, वर्गात आल्यावर एकमेकांना शोधणं, नेहमीच्या जागेवर नाही दिसलं की त्यांच्या चेहऱ्याची चलबिचल होणं। कधी रेश्मा उशिरा वर्गात आली की वर्गाच्या दारात तिची एकटक वाट बघत राहणं। एकदा रेश्मा बसली की ती राजेशला बघायची, तेव्हा राजेश तिला खुण्यानेच विचारायचा, काय कुठे होतीस इतका वेळ? मग ती मान हलवून बोलायची, असंच। मग वर्गात असताना कोणाचे लक्ष नसताना एकमेकांकडे बघणे, नंतर आमचे लक्ष गेल्यानंतर हळूच नजर खालच्या दिशेने वळवणे, हे हळूहळू आम्हाला समजू लागले। त्या दोघांची जोडी बघून आम्ही सगळे खुश होतो। दोघांचे प्रेम खऱ्या अर्थाने आता फुलू लागले, पण अजूनही या गोष्टीबद्दल त्यांनी एकमेकांना जाणून सुद्धा दिले नाही। एके दिवशी राजेशने मला संध्याकाळी भेटायला बोलवले, तेव्हा राजेश खूप अस्वस्थ दिसत होता आणि म्हणाला, सारखी रेश्माची आठवण येत आहे, तिच्याशिवाय करमत नाही आता, सारखी तिची आठवण येते। मग तिने मला दिलेला रुमाल घेऊन मी झोपतो, तेव्हा कुठे मला झोप लागते। मी म्हटलं, मित्रा, तुला प्रेम झाले आहे, तिच्या मनात काय आहे ते विचारू आपण तिला उद्या, तू आता आराम कर। दुसऱ्या दिवशी कॉलेजला तो लवकरच आला, पण त्याचं धाडसच झालं नाही तिला विचारायचं। तेव्हा मी म्हटलं, राहू दे, जसं चाललं आहे तसं राहू दे। बऱ्याच दिवसांनी सुद्धा दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली नाही। आता मात्र राजेशने ठरवलं, रेश्माला चिठ्ठीतून माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगायचं आणि कॉलेज सुटल्यावर चिठ्ठी तिच्या हातात देऊन लगेच तिकडून निघून जायचं आणि तिला थोडा वेळ विचार करायला द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये भेटायचे। दुसऱ्या दिवशी राजेश लवकर कॉलेजला आला। चेहऱ्यावर खूप तणाव होता। मला वाटले रेश्माला विचारायचे असेल म्हणून टेन्शन असेल, म्हणून विचारलं तर म्हणाला, रेश्मा आज कॉलेजमध्ये आलीच नाही, काय करू समजतच नाही। ती दिसली नाही की अस्वस्थ आणि बैचेनसारखं वाटतं मला नेहमी। 2 दिवसांनी जेव्हा राजेश आणि मी कॉलेजला गेलो तेव्हा रेश्मा पण वर्गात अगोदर जाऊन बसली होती। ती खूप शांत, गपचूप दिसत होती। तिने राजेशकडे पाहिले सुद्धा नाही। हे सगळं बघून राजेशला तिचा संताप यायला लागला। थोड्या वेळाने कॉलेज सुटल्यावर त्याने तिला चिठ्ठी देण्याचे ठरवले। आम्ही सगळे खूप खुश होतो। नक्कीच राजेशने चिठ्ठी दिल्यावर त्याच्या चिठ्ठीला नक्कीच होकारार्थी प्रतिसाद मिळेल, पण नियतीने
काही वेगळेच लिहून ठेवले होते. कॉलेज सुटल्यावर रेश्माने राजेशला बोलावले आणि हातात चिठ्ठी दिली आणि ती जोरजोरात रडू लागली. जेव्हा राजेशने ती चिठ्ठी वाचली तेव्हा तोही ढसाढसा रडू लागला. तेव्हा रेश्माने त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, तू मला खूप आवडतोस, पण ही चिठ्ठी तुला 2 दिवसापूर्वीच देणार होती, पण धाडस होत नव्हतं. आम्ही लवकरच दादर सोडून बदलीच्या ठिकाणी जाणार आहोत. कुठे त्यांच्या प्रेमाला आत्ताच सुरुवात झाली होती, पण या घटनेने सगळं शांत झालं. एकच प्रश्न राजेशने विचारला, उद्या किती वाजता निघणार आहेस? रेश्मा म्हणाली, उद्या सकाळी 11 वाजता. राजेश तिथून निघून गेला. सोबत मलाही घेऊन गेला आणि मनसोक्त रडला. त्याला धीर देण्यापलीकडे मी काहीच करू शकत नव्हतो. मनात आले, सगळे म्हणतात पहिले प्रेम हे नेहमी फसतं, हे त्यावेळी माझ्या लक्षात आले. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? जर कथा आवडली असल्यास कथेला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि वाचनकट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.